जय गुरुदेव. आपला चालू असलेला विषय सहज जीवन. सहज जीवनाचा भाग क्रमांक 15 आज आपणासमोर सादर करण्यात येत आहे. आजचा असणारा हा भाग क्रमांक माझे आईवडील परमपूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज, त्याचप्रमाणे परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून आजच्या या विषयाला मी सुरुवात करत आहे. आजच्या या दिवसाचे महत्त्व म्हणजे आजची असणारी पुण्यतिथी ही परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांची आजची ही पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीनिमित्त महाराजांना आवडत असलेले किंवा महाराजांनी अवश्य जीवनभर जगलेले भागवत, श्रीमद भागवतमय झालेले असे असणारे हे जे महाराज आहेत, त्यांच्या या आवडत्या असणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने भागवतामधील एक श्लोक जो आहे, प्रथम स्कंदामधील मंगलाचरणापासून सुरुवात झालेली आहे या भागवताची, त्या मंगलाचरणाच्या विषयाच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत व ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करणार आहोत. जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. हे मंगलाचरण सांगितलेलं आहे भागवतामध्ये. भागवताचा प्रारंभ करत असताना मंगलाचरणाची पासून सुरुवात केलेली. कारणच असं आहे, कोणतीही गोष्ट करत असताना, चांगल्या गोष्टी करत असताना विशेषतः विविध असणाऱ्या देवदेवता, पशु किंवा इतर योनी या आपल्या या मार्गामध्ये अडथळा निर्माण करत असतात. त्यांचा हा अडथळा येऊ नये म्हणून आपण त्या देवदेवतांची प्रार्थना करायची असते, जेणेकरून हा आपला असणारा मार्ग सुकर व्हावा, पुढं जावा. अशासाठी हे मंगलाचरण आपण या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी देखील या पुराणामधून मंगलाचरणाची प्रार्थना केली गेलेली आहे. या भगवंताचं स्वरूप जे आहे, हे भगवंताचं स्वरूप हे सत्य स्वरूप आहे. सत्य प्रकाश, प्रकाशमय असणारा हा भगवान कसा आहे, ज्याच्यापासून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो, असा हा असणारा भगवान. या भगवंताला वेदमुनींनी वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं असणारे जे ज्ञान आहे त्या भगवंताने, त्या ईश्वराने केवळ संकल्पाने ब्रह्माच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित संकल्पाने प्रतिष्ठित केलेलं आहे. असे असणारे जे भगवान ईश्वर, हे ईश्वराच्यापासून ही जी माया निर्मित झालेली आहे, या मायेपासून ते अलिप्त आहेत, सत्य स्वरूपामध्ये आहेत, प्रकाश स्वरूपामध्ये आहेत. अशा प्रकारचा या श्लोकाचा एक असा प्रकारचा आशय आहे. तर या संदर्भात आपण थोडे विश्लेषण करणार आहोत, त्या विश्लेषणाचा अभ्यास करणार आहोत. मानव दोन पद्धतीने परमेश्वराच्या प्राप्तीची प्रयत्न करू शकतो. एक बाह्याचरणाच्या पद्धतीने, एक अंतःस्थकरणाच्या पद्धतीने. बाह्य पद्धतीने म्हणजे पूजा अर्चाच्या माध्यमातून, व्यवहार दशेमधून व्यवहार शुद्ध पद्धतीने करत असताना, त्याचप्रमाणे विविध असणाऱ्या देवतांच्या मध्ये दर्शनाच्या माध्यमातून तू या प्रकारची त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो. याही प्रकारचं एक साधन हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि दुसरं असणारं साधन म्हणजे जे काही ध्यानावस्था म्हणून सांगितलेली आहे. ध्यानावस्थाच्याबद्दलच सर्वात जवळचा आणि परमेश्वराची जवळीकता साधण्याचा असणारा एक सुकर मार्ग आहे. या सुकर असणाऱ्या मार्गाबद्दलचा आपण विचार करणार आहोत, कारण आपण त्या ईश्वराचे एक अंश आहोत. प्रपंच करत असताना ज्यावेळेस आपण ध्यान करायचं म्हणून म्हणतो, ध्यानाला बसतो, त्यावेळेस सर्वप्रथम काय लक्षात येतं आपल्याला? लक्षात येतं ते केवळ असणारा प्रपंच.
या प्रपंचामध्ये असणारे पती पत्नी, पैसा, अडका, उद्योग, धंदा, पुत्र, मित्र, व्यवसाय या विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो त्याच वेळेस ही प्रथम या सर्वांच्या गोष्टीपासून सुरुवात होत असते, ज्याच्याने मन आपलं एका ठिकाणी स्थिर होत नसतं. हा जीवाला लागलेला जे इच्छा म्हणा किंवा काम, या कामाच्यामुळे माणूस या गोष्टीमध्ये गुंतून पडलेला असतो, त्यापासून तो अलिप्त होत नाही आहे. ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो त्या असा असणाऱ्या भरकटणाऱ्या विषयांच्यामध्ये असणाऱ्या या मनाला त्या ठिकाणून खेचून आणून त्या परमेश्वराच्या सत्यस्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न करावा. या प्रयत्नाच्या पुन्हा करण्याच्या प्रयत्नामुळे परमेश्वर प्राप्ती आपल्याला एक प्रकारे साध्य होऊ लागते हळूहळू. आता ध्यान तरी कुणाचं करायचं म्हणता, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या देवताचं नाव असं सांगितलेलं नाही आहे, कारण ते सत्य आहे, सत्यमय प्रकाश आहे आणि तो प्रकाश ईश्वर स्वरूप म्हणून सांगितलेला आहे. सगुण रूपामध्ये परमात्मा हा जो असतो, जो कुणाला विविध लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आवडत असतात. कुणाला शिव आवडतो, कुणाला शक्ती आवडते, कुणाला विष्णू आवडतो, कुणाला कृष्ण आवडतो. ज्याला ज्या देवतामध्ये भक्ती असेल, ईश्वरामध्ये भक्ती असेल, त्याची भक्ती अनन्यभावाने शरण करून जो निर्गुण रूपामध्ये आहे जो परमात्मा, त्याला सगुण रूपामध्ये धारण करून त्याच्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाची जवळीकता त्याच्याशी वाढवण्याचा प्रयत्न केला असता आपण त्या ईश्वराच्या जवळ जाण्याचा हळूहळू प्रयत्न करायला लागतो. असा प्रयत्न हा नित्य आवश्यक आहे. तो जर आपण नित्यप्रमाणे केला नाही तर आपलं मन जे चंचल आहे ते स्थिर होण्यास विलंब लागेल. म्हणून या ठिकाणी ध्यानाच्या पद्धतीला सांगत असताना विविध असणाऱ्या पुराणाच्या कथेंच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत, भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती होण्यासाठी वसुदेव आणि देवकी यांनी सुद्धा 11 वर्षाचा ध्यानयोग केला आहे, ध्यानाची प्राप्ती केली आहे. ध्यानाच्या माध्यमातून परमात्म्याला प्राप्त करून घेऊन स्वतःच्या उदरी जन्म घेण्यास प्रवृत्त केलेला आहे. जो 5 वर्षाचा असणारा बालक ध्रुव, या ध्रुवाने देखील ध्यानाच्या माध्यमातून भगवंताचं दर्शन केलेलं आहे, भगवंतांना प्रसन्न करून घेतलेलं आहे, भगवंताचं दर्शन आपल्या हृदयामध्ये करून घेतलेलं आहे. अशा प्रकारचं त्या ध्रुवाचं देखील ध्यानाच्या माध्यमातूनच त्या भगवंताची जवळीकता साधल्याचा हा प्रसंग आपण पाहिलेला आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये ईश्वर स्वरूप म्हणून जे काही सांगितलेलं आहे, आपण ज्या स्वरूपामध्ये आपण त्या व्यक्तीला पाहू, त्या व्यक्तीला म्हणजेच आपल्या असणाऱ्या सद्गुरूंना आपण आपल्या मनामध्ये ते सगुण रूप धारण केलं असतं त्यांचा, आपण त्या सगुण रूपामधून त्यांच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला असताना, त्यांची पूजा अर्चा मनोभावी केली असताना त्या सद्गुरू स्वरूपाच्या माध्यमातून आपण देखील त्या भगवंताच्या रूपाच्या जवळ जावं लागतो. कारण सद्गुरू रूप हे ईश्वर स्वरूपापेक्षा काही वेगळं नाही आहे असं सांगितलं जातं आणि ते सत्य आहे. सामान्यतः राक्षसी प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी ईश्वराला जन्म घ्यावा लागतो आणि त्यासाठी तो जन्म घेतोय. गीतेमध्ये देखील सांगितलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. असं असताना मग तुमच्या आमच्या लोकांचा उद्धार करण्यासाठी मग कोण करणार? ती ही संत मंडळी करत असतात, ते सद्गुरू मंडळी करत असतात. या सद्गुरूंचा जे ईश्वर स्वरूप असतात, या सद्गुरूंचा आपल्यावरती विशेष प्रकारचा अनुग्रह झाला असता, त्यांची आपण पूजा अर्चा केली असता, त्यांच्या ध्यानाच्या माध्यमातून पूजा अर्चेच्या माध्यमातून त्यांच्याशी त्या तत्वाशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न केला असता आपण त्या भगवंताला प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारचा श्रेष्ठ असणारा जो एक ध्यानयोग आहे, तो ध्यानयोग आपण साधला असताना आपण या प्रकारचं प्राप्त करू शकतो. प्रत्यक्ष माणसाला जो ईश्वर म्हणून सांगितलेला आहे त्याचं स्वरूप हे निर्गुण रूपामध्ये सांगितलेलं आहे. पण निर्गुण रूप समजून घ्यायला, मनामध्ये बसायला खूप अवघड जातं आहे. ते तितकंसं सोपं नाही आहे. त्या निर्गुण असणाऱ्या स्वरूपाचं आपण ज्यावेळेस विशिष्ट रूपामध्ये त्याचं दर्शन घ्यावं लागतो, त्या स्वरूपामध्ये त्याला प्रगट करण्याची विनंती करतो, तो निर्गुण रूपामध्ये असणारा ईश्वर त्या स्वरूपामध्ये प्रगट होतो आणि त्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देऊन आपलं मन तृप्त करतो, आपल्या जीवाचं कल्याण करतो. आजही कित्येक लोकांना ज्या निर्गुण असणाऱ्या परमपिता परमात्म्याने
कृष्ण रूपामध्ये, रामरूपामध्ये, विविध असणाऱ्या देवी देवतांच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. केवळ ती असणाऱ्या निर्गुणमय असणाऱ्याच्या शक्तीची उपासना केल्याचा परिणाम हा सगुण रूपामध्ये त्यांना तो प्राप्त करून दिलेला आहे. या ईश्वराची आपण भक्ती केली असताना त्या ईश्वराची शक्ती ही आपल्या हृदयामध्ये परावर्तित होते. आपलं हृदय देखील त्या शक्तीने युक्त होतं आणि मानवी जीवनाचं असणारं जे उत्तम असणारं जे काही फळ म्हणून सांगितलेलं आहे ते फळ आपल्याला प्राप्त होतो. आपण त्या ईश्वरमय होऊन जातो. आपल्या जीवनाची सार्थकता जी काही सांगितलेलं आहे ईश्वर स्वरूप कळून घेण्यामध्ये आहे. जे मी म्हणजे कोण आहे या प्रकारची कल्पना या ध्यानयोगाच्या माध्यमातून, या मंगलाचरणाच्या प्राप्तीतून आपल्याला करू शकतो. अशा प्रकारच्या भागवताच्या माध्यमातून आमच्या महाराजांनी 1000पेक्षा जास्त भागवताचं कथन केलेलं आहे आणि भक्तीच्या मार्गातून लोकांच्या हृदयामध्ये असलेली जी काही आल्हादनी भक्ती सांगितलेली आहे या आल्हादनी भक्तीच्या जागृत केलेली आहे. म्हणजे तीच एक योगशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. कुंडलिनी शक्ती, त्या शक्तीचं जागरण केलेलं आहे आणि हजारो लोकांच्या जीवनाचं कल्याण केलेले आहे. असा हा असणारा आजचा जो विषय आहे, माझे परमपूजनीय परमश्री ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करून आजचा विषय मी या ठिकाणी थांबवतो आहे. आजचा असणारा हा ध्यानयोगाचा विषय आपल्याला आवडला असेल असे मी समजतो. आपणही पाहत राहा, दुसऱ्याला सांगत राहा आणि या शाश्वत असणाऱ्या गोष्टीचा ज्ञान घेण्याचा प्राप्त आपण करूयात अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्याला सर्वांना करत आहे आणि आजचा असणारा विषय या ठिकाणी थांबवत आहे. धन्यवाद.